अजित पवारांची प्रॉपर्टी किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे हे आमदार तुम्हाला नक्कीच माहित नसतील. पहिल्या 5 आमदारांची नावं आपण पाहिली. या यादीत 6व्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय आणि शेतीतून त्यांनी मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं असून त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल 208 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यानंतर येतात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले. पारंपरिक शेती, साखर कारखान्याशी संबंधित कामकाज आणि कुटुंबीय उद्योगांमधून त्यांची 128 कोटींची संपत्ती उभी राहिली आहे. पुढे आहेत शिवसेनेचे दीपक केसरकर आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके. या दोघांकडेही प्रत्येकी 127 कोटीच्या मालमत्ता आहेत. पर्यटन आणि हॉटेल व्यवसायासोबतच शेतीवर आधारित उत्पन्नामुळे दीपक केसरकर यांची आर्थिक ताकद वाढली, तर बांधकाम, रिअल इस्टेट आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सुनील शेळके यांनी मोठी संपत्ती कमावली. भाजपचे राजेश पवार मात्र या यादीत आणखी वर आहेत. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय आणि विविध उद्योगांमधल्या गुंतवणुकीमुळे त्यांची एकूण संपत्ती ही 212 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आणि या सगळ्यानंतर एक असं नाव येतं जे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. उपमुख्यमंत्री अजित पवार. शेती, सहकारी संस्था आणि कौटुंबिक उद्योगांवर आधारित उत्पन्न असूनही अजित पवार यांची एकूण संपत्ती ही फक्त 124 कोटी रुपये असल्याचं समोर येतं. म्हणजेच दादांच्या पक्षातील काही आमदारांची आर्थिक ताकद ही स्वतः अजित दादांपेक्षा जास्त असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्राईम संवादला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.